राहत आहे, तरुणांच्या कोणत्या मागण्या तुम्ही मान्य करणार आहात? मी जर निवडणुकी पार करून सत्तेत आलो तर प्रत्येक तरुण बांधवांना 35% अनुदानावर आपल्या मतदारसंघामध्ये तरुणांना भेडसावणारा मुख्य प्रश्न कोणता आहे? खरं तर सांगायचं झालं तर आमच्या मतदारसंघामध्ये तरुणांचे लग्नच होत नाही. हो, इथं आमचं झालं नाही, आमचं ठीक आहे, पण माझ्या मतदारसंघातील प्रत्येक तरुणाचं लग्न व्हावा यासाठी मी त्यांना रशियाचा विजा मोफत काढून देणार, प्लस प्रत्येकाला 6,000 रुपये देणगी देणार. साहेब, तुम्ही निवडून आल्यानंतर तरुण भगिनींसाठी काही योजना राबवणार आहात का? इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅटच्या माध्यमातून माझ्या तरुण वर्गांच्या आयुष्याला घोडा लावणाऱ्या प्रतिभावंत भगिनींसाठी पापाची परी या योजनेचा शुभारंभ करून मी माझ्या तरुण भगिनींचा सन्मान करून त्यांना आर्थिक सहाय्य या योजनेतून देणार. तर मग लक्ष असं द्या.